तर हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये. तर बघा, मी इतके सारे ब्लाऊज घेतलेले आहे. तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करा. तुम्हाला लगेचच समजेल किंवा तुम्ही दिवसातून 10 ते 15 ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कराल, एवढी सोपी पद्धत आहे. तर बघा, मी एकाच मापाचं घेतलेलं आहे सगळे ब्लाऊज आणि अस्तर. तर एकाच कस्टमरचे आहेत हे सगळे ब्लाऊज. तर या पद्धतीने बघा, मी असं ठेवून घेत आहे एकावर एक अस्तर. आपण 3 ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, तर एकावर एक आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहेत अस्तर. तुम्ही बघू शकता. आता बघा, आपली जी चेस्ट आहे याची लांबी आहे, आपल्याला हा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. तर याच्यावरून आपल्याला माप काढायची आहे. तर बघू शकता तुम्ही, हा प्रिन्सेस कटमध्ये आहे, क्रॉस पट्टीवाला ब्लाऊज. तर याची लेंथ आहे 12.5 इंच. तर आपण याच्यात 1 इंच एक्स्ट्रा करूया आणि 13.5 इंच आपण याची लांबी घेऊया. तर इथे बघा, मी 13.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर इथे बघा, आपली चेस्ट आहे याची 32 इंच. तर याचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता इथे बघा, आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे. तर 32. तर बघू शकता, इथे मी शोल्डर पण 5.5 इंच घेतलेलं आहे आणि आर्महोल पण 5.5 इंच घेतले. 5.5 इंच घेऊन मी मार्किंग केलेली आहे. तर आता आपली जी चेस्ट आहे 32 इंचचा, त्याचा चौथा भाग आहे 8 इंच आणि त्याच्यात मी 2 इंच ॲड केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे, कमर मोजायची आहे किती आहे. तर बघू शकता, मी या पद्धतीने 5.5 आहे आपली कमर, म्हणजे हा कमरेचा चौथा भाग आहे. तुम्ही जितकी पण तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग घ्या आणि त्याच्यात 2 इंच ॲड करा. आता या पद्धतीने मी बघा इकडनं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1.5 इंचावर आर्महोल घ्यायचं आहे आणि आर्महोलला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी जितकी पण आपली असेल ब्लाऊजची आधी आपल्याला मोजून घ्यायची आहे. मी आधी मोजलेलं होतं, तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी मोजून घेत आहे. 5 होती याची गळा रुंदी. तर त्याचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा असतो 2.5 इंच. आता मी इथे बघा घेतलेला आहे 2.5 इंच. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे किती आहे. तर याचा पुढचा गळा आहे 6.5 इंच असं. तर इथे बघा, मी एक चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला पुढच्या गळ्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आता इकडनं आपल्याला थोडंसं 1/2 इंच इतकं आपल्याला गळ्याच्या साईडने शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. त्याने काय होईल की तर तो खाली उतरणार नाही, त्याच्यासाठी आपण इकडनं 1/2 इंच डाऊन केलेलं आहे शोल्डर. आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो आपला बॅक पार्ट आहे तो ठेवून आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपण कशा पद्धतीने कटिंग करत आहे. तर का तुम्हाला दिवसभरात कंटाळा येत असेल खूप ब्लाऊज कटिंग करायची किंवा शिवायचं, तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा किंवा शिवा. तुम्हाला कधीच कंटाळा दिवसातून तुम्ही 10 ते 15 ब्लाऊज खूप आरामाने शिवू शकता. इतकी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करा. खूप छान अशा पद्धतीने मी शिकवत असते ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, इथे मी फ्रंट पार्टसाठी सेमच घेतलेला आहे. गळा रुंदी 2.5 इंच आणि 6 इंच गळ्याची लांबी आणि गळ्याला राऊंड शेप दिलेला आहे. तर इथे आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे 3 इंच आणि तिकडच्या साईडने घेतलेलं आहे 2.5 इंच. तर आपल्याला या पद्धतीने क्रॉस पट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आपण शेप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने 1/2 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. आता इथे बघू शकता, आपण क्रॉस पट्टीला पण शेप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आपलं हे प्रिन्स कटचा आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे. तर आपण हुक आणि आईपट्टीसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर मी सेंटर काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने टक्स द्यायचे आहेत. तर मी याला असं टक्सचं शेप देऊन त्यानंतर आपल्याला याला प्रिन्सेस कटचं शेप देऊन शिलाई करायची आहे.
तर मी असंच करत असते. जर का तुम्हाला 4 टक्स शिवायचं असेल तर तुम्ही याच पद्धतीने करा. मी 4 टक्स पण याच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करते आणि प्रिन्सेस कट पण. माझी खूप सारी पद्धत आहे प्रिन्सेस कट आणि 4 टक्स ब्लाऊज कटिंग स्टिचिंगची. तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलवर जा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की जॉईन करा आणि तिकडं जाऊन माझे खूप सारे व्हिडिओज आहेत ब्लाऊज कटिंगचे आणि स्टिचिंगचे, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर बघा, मी या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केलेली आहे अस्तरची आणि क्रॉसपट्टी पण कटिंग झालेली आहे आपली. आता इथे बघा, आपल्याला फ्रंट पार्टचं जे गळा आहे ते घेतलेला आहे मी. तर इकडनं बघा, आता जो आपला बॅक पार्ट आहे त्याची गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे आणि गळ्याला आपल्याला मटका शेप द्यायचा आहे. तर बघा, मी या पद्धतीने देत आहे आणि गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने. तर बघा, अशा प्रकारे मी गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि जे आपण शोल्डर डाऊन केलेलं होतं ते पण मी कटिंग करून घेतलेलं आहे इथे. आता इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपल्याला जी आपली बाही आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला बाहीची अस्तरची घडी करून घ्यायची आहे, बरोबर एकावर एक ठेवून. आणि आपल्याला जितकी पण बाही आहे आपली तेवढी घ्यायची आहे आपल्याला लांबी. तुम्ही याच पद्धतीने कटिंग करत जा. खूप छान ट्रिक्स आहे. तर इथे बघा, आपल्याला 4 इंच बाही घ्यायची आहे आणि याला ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अशी एक लांब लाईन खिचून घ्यायची. त्यानंतर 2-2.5 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे वरच्या साईडने आणि माशासारखा आकार द्यायचा आहे. आणि जी आपली फिटिंग आहे 5.5 इंच ती घ्यायची आहे आणि त्याच्यात 2.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि बाहीला या प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपली अस्तरवरती बाहीची कटिंग पण झालेली आहे आणि आपल्याला फ्रंट जे आपलं आर्महोल असतं तिकडचा खोल भाग ते आपल्याला याच्यावर कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही पण कटिंग नक्की ट्राय करा बाहीची. तर बघा, आता इथे आपल्याला काज बटन पट्टी पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे मेन पीस आहे ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला या पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जर का तुमच्याकडे जर का कस्टमर खूप छोटं ब्लाऊज पीस घेऊन येत असतं तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा. नक्कीच तुमचा ब्लाऊज बरोबर परफेक्ट कटिंग होणार. तर बघा, आपल्याला सगळे पार्ट असं ठेवायचे आहेत पीसवरती आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, मी सगळे पार्ट असे ठेवत आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आणि खालच्या साईडने आता इथे बघा, आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती पण आपण अशी ठेवून कटिंग करून घेऊया. तर आपले हे तिन्ही पार्ट्स कटिंग, आता बॅक पार्ट पण मी कटिंग करून. तर आता आपले हे तिन्ही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बाहीला या पद्धतीने ठेवायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर आपलं हे पण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला याला असं बांधून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे. हे एवढं पीस आपल्याला वाचलेलं आहे, एवढं कापड. तर याला साईडला ठेवायचं आहे. आता आपल्याला दुसरा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. याला पण याच पद्धतीने आपल्याला या पद्धतीने घडी टाकायची आहे आणि अस्तर ठेवून याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पहिलं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तर तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करा. तर बघा, मी असं बॅक पार्ट ठेवलेला आहे आधी. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट ठेवायचं आहे. सेम प्रोसेस आहे. तर तुम्ही याच पद्धतीने कटिंग करा. तुमचा ब्लाऊज पीस कधी कमी पडणार नाही.
तर बघा आपल्याला सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर एवढं कापड आपलं उरलेलं याच्यात आपल्याला बाही काढायची आहे. तर बाहीला पण आपल्याला सेम तसंच ठेवायचं आहे, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पहिलं ब्लाऊज कटिंग केलेलं होतं तिथं मी दाखवलेलं आहे. पहिलं ब्लाऊज आपण जेव्हा कटिंग केलं तेव्हाच मी असंच दाखवलेलं आहे, सेम टू सेम. तर आपल्याला तिन्ही ब्लाऊज याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहेत. तर हा पण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आपण ह्याला अशी गडी बांधून साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं ब्लाऊज पण त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण नक्की दाबा, जेणेकरून काय होईल की माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात पहिले पोहोचेल. तर बघा याच पद्धतीने आपण तिसरंही ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तुम्ही याच पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचं. तुम्ही दिवसातून 10 ते 15 ब्लाऊज खूप इझी मेथडने कटिंग करशाल किंवा शिवशाल. तर तुम्ही याच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. दिवसभरातून मी खूप सारे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत असते, माझं डेलीचं रुटीन असतं. तर या पद्धतीने कटिंग करा, इतरांनाही शिकवा. जर का तुम्ही शिवण क्लास घेत असाल तर तुम्ही याच पद्धतीने अस्तरची कटिंग करा, अस्तर ब्लाऊजची कटिंग करा. जर का तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा. खूप सारे प्रिन्सेस कट, 4 टक्स ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज, मद्रास कट ब्लाऊज, ब्रा कट ब्लाऊज हे सगळे ब्लाऊज मी शिकवलेले आहेत किंवा व्हिडिओ आहेत माझे, ते तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.